नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर उद्या तुम्हाला माहिती आहेच आमदार केसरी ही मैदान संपन्न होणार आहे आणि थारचं मैदान आहे महाराष्ट्रातील एक सर्वात मोठं ही मैदान आहे. कारण की थारचं ह्या मैदानामध्ये आपल्याला सर्व टॉपचे नंदी टॉपच्या पायऱ्यात दिसणार आहे. त्याच्यामुळे सर्वांना उत्सुकता लागली ती म्हणजेच नक्की बकासूरचा पायरा कोण असेल. कारण की तुम्हाला माहीत असेल की सर्व टॉपचे नंदी आपल्या टॉपच्या पायऱ्यात दिसणार आहेत आणि उद्या समजणार आहेत नक्की टॉपचे पैरे कोण आहेत. आणि खूप मित्रांनो टॉपचे पैरे केलेत बरं का ह्या मैदानामध्ये. कारण की प्रथम क्रमांकाला थार आहे तुम्हाला माहिती आहे. परत मित्रांनो 4 व्हीलर का गाडी, परत बुलेट आहे, अशा टॉपचे बक्षिसं ह्या मैदानामध्ये आहेत. तर नक्कीच आपला जो बकासूर सुसगावला थार नेणार का सर्वांचं लक्ष लागले. कारण की अगोदर पण आपल्या देवाने थार जिंकलेली तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं सर्वांना उत्सुकता लागली की ह्या मैदानात पण आपला बकासूर सज्ज झाला आहे पळण्यासाठी आणि नक्कीच थार जिंकायला पाहिजे आपल्या देवाने. तर नक्कीच तुला माहिती आहे आपल्या सर्वांचा लडका देव येतो आणि केव्हा काय करेल त्याचा अंदाज पण कोण लावू शकत नाही. पण नक्कीच आपला बकासूरचा पायरा कोण असेल. तर खूप मित्रांनो म्हणजे काही काहींना असं वाटतंय की पायरा नाही कोणी. कारण की तुम्हाला माहिती आहे आपला बकासूर बरं नवीन चेहरा असतात लय करून. त्याच्यामुळे सर्वांना उत्सुकता लागली की बकासूरचा पायरा नक्की कोण आहे ह्या मैदानामध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तीच सांगणार आहे मित्रांनो. 2-3 नंदीपैकी एका नंदीवर आपल्याला पाहायची शक्यता आहे. आपल्या बकासूर नक्की कोणत्या नंदीबरोबर पळेल तर तिचं आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहिलाच मित्रांनो असणार आहे ती म्हणजेच आत्ताच त्या टॉपमध्येच पोहतोय तो म्हणजेच पहिल्यांदा ही जोडी पाहिलेली आणि परत काय पाहिली नव्हती. पण ह्या जोडीने धुमाकू घालून ठेवलेला अशी जोड आहे. तीच म्हणजे मित्रांनो सर्जा 10-10 तुम्हाला माहिती आहे 10-10 सकाळ्यांचा सर्जा 10-10 ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा पळायची शक्यता आहे. कारण की सोशल मीडियावर खूप चर्चा आता सध्या चालू आहे ह्या जोडीची. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला पळू शकते बरं का. कारण इंस्टाग्रामवर बघायला गेलं यूट्यूबवर पण बघायला गेलं की खूप चर्चा चालू ह्या जोडी. ते मला असं वाटतं की पाहिजे दिसेल. आणि काही जण म्हणतात की तो वेगाचा शेवट सर्जा पण पाय शक्यता आणि पोस्ट पण पडलेली की इंस्टाग्रामवर मित्रांनो वेगा शेवटची की लई मोठं नियोजन आहे असं पडलेलं. त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही. एखाद्याच बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा पण पळू शकतात बरं का. आणि सर्जा आता सध्या फुल मित्रांनो खतरनाक खाता सध्या मित्रांनो तापलेला आहे सर्जा. तुम्ही बघितलं असेल मागच्या माहितीमध्येच काय भयंकर मित्रांनो राग होता ते कारण सुटून गेलता. आणि त्याच्यामुळे आता फुल फॉर्ममध्ये सर्जा. त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही. सर्जा आणि बकासूर पण पळू शकतात. आणि तिसरा नंदी म्हणजेच उर्मिला यांचा कंदूरचा राजा पण पळू शकतो बरं. कारण की मुलाखत झाली उर्मिला यांचं सांगितलेलं की ही लवकरच जोड आपल्याला पैठण दिसेल. त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही. उर्मिला त्यांचा राजा पण पळू शकतो आपल्या बकासूरबरोबर. कारण की राजा पण तुम्हाला माहिती चालू सीझनमध्ये टॉपमध्येच पळतोय. जाईन त्या माहितीमध्ये गुलाल हा घेतोयच राजा. त्याच्यामुळं मित्रांनो ह्या तिन्ही नंदीपैकी एका नंदीवर आपल्याला बकासूर पैठण दिसेल बरं का. आणि नवीन तर चेहरा मला वाटते चेहरा मित्रांनो ह्या मैदानामध्ये नसेल आपल्या बकासूरचा. कारण की थारचं मैदान आहे आणि नवीन चेहरा मित्रांनो मला चेहरा असला की थोडे प्रेक्षक नाराज होतात. कारण की नवीन चेहरा म्हटलं की एवढं मित्रांनो पळत नाही. तुम्ही बघितलं असेल पैठ्यात चांगले पण कसं नवीन ती नवीनच असते चेहरा तुम्हाला माहिती आहे. पण जुना चेहरा असल्या बकासूरला नक्कीच बकासूर थार म्हणजे घरी नेणार म्हणजे नेणार. फक्त टॉपचा नंदी पाहिजे मला वाटते. टॉपचा नंदी असेल बरं का आपल्या बकासूरसोबत. पण तुम्हाला काय वाटते ह्या तिन्ही नंदीपैकी एक नंदी असेल आपल्या बकासूर बरं का दुसरा नंदी असेल नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण मला वाटतं ह्या तिन्ही नंदीपैकी एक नंदी आपल्या बकासूरसोबत पैठण दिसेल बरं का. कारण की बकासूर पण आता सध्या टॉपमध्येच पोहोचतो तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही. आणि नक्कीच आपल्या बकासूरनी मित्रांनो 1 नंबर करावा. कारण की सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे की पुन्हा एकदा बकासूरनी थार न्यावा सुसगावला. तर नक्कीच बकासूर नेल पण आपल्या सर्वांचा आशीर्वाद तर बकासूरच्या पाठीमाग आहेच. त्याच्यामुळे नक्कीच बकासूर मित्रांनो म्हणजे प्रयत्न करेल की थार न्यायची. तर नक्कीच बकासूरचा पायरा टॉपच असेल बरं का. आणि सध्या कुणालाच समजला नाही आहे बाकीच्यांचं काय काहींचे समजल्याच पैरे. पण बकासूरचा अनेक पायरा समजला नक्की कोण आहे ती. पण टॉपच असेल बरं का बकासूरचा पायरा. तर बकासूरला शुभेच्छा असतील ह्या मैदानासाठी. आणि बकासूर नक्कीच ह्या मैदानामध्ये जोरदार कमबॅक करावा आणि नक्कीच गुलालामध्ये तर राहावाच. पण नक्की पायरा कोण आहे ही सर्वांना उत्सुकता लागली. तर या तिन्ही नंदीपैकी एक नंदी आपल्याला पैठण दिसू शकतो आपल्या बकासूरबरोबर. नक्कीच बघूया ही 3 नंदीपैकी एक नंदी पळतोय का दुसरा नंदी पळतोय. तर तुम्हाला मित्रांनो काय वाटतंय ह्या तिन्ही नंदीपैकी एक नंदी पळेल का नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला वाटते बरं का असं सर्जा पळू शकतो 10-10
सरकार यांचा सर्जा. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आजची व्हिडिओच होती आणि लाईव्ह लॉट पण आज संध्याकाळी काढणार आहे, तशी तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओ घेऊनच येणार आहे. तर आजचा व्हिडिओच होता. तर चला, जय महाराष्ट्र, जय शिवराय.